श्री स्वामी समर्थ। तर हा होता कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज। तर मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे पूर्ण झालेला, तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर मी इथं गोल्डन कापड हे जे आहे ते गळ्यामध्ये लावलेलं आहे आणि शोल्डरला पण असं इथून घेतलेलं आहे बगलच्या साईडला। आणि त्या अगोदर म्हटलं मला एक सांगायचं होतं का कलांजली पैठणीचा पाठीमागचा आणि समोरचा भाग सेमच दिला होता 9.5 इंच, त्यामुळे शिवताना थोडा प्रॉब्लेम येत होता। आणि परत हाताचं जे बघू शकता तर वर्क किती केलं होतं, तर हे मणी वगैरे जे आहेत ते भरपूर असं शिवताना मला प्रॉब्लेम येत होतं, म्हणून मी काही हातावर शिलाई घालून घेतलेली आहे त्याला। आणि मणी जे शक्य होतील तेवढे फोडून घेतलेले आहेत। तरी फोडलं तरी ब्लाऊजला प्रॉब्लेम येतो आहे म्हणून जास्त मी फोडलं पण नाही, कारण कसं ब्लाऊजला परत प्रॉब्लेम होतो आहे तो। तर त्यानंतर म्हटलं आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ होता। तर सकाळ सकाळी म्हणजे इथं आंघोळ वगैरे झाली होती, देवपूजा चालू होती, कारण आमचं पाणी सकाळच्या वेळेत असतं, त्यामुळे जेवढं पाणी असतं तेवढ्या वेळेत मला जेवढी कामं होतात तेवढी मी शक्य करून घेते। पाणी गेलं की परत आपल्याला काही सुचत नाही। तर म्हणजे इथं देवपूजा सकाळ सकाळी देवपूजा झाली की छान वाटतं, म्हणून मी इथं पहिली देवपूजाच करून घेते। आणि त्यात पावसाचं असं वातावरण होतं की पूर्ण अंधार अंधार वाटत होता, किती पण हे लावलं तरी नको वाटतं आहे। तर भरपूर अंधार असा वाटत होता, आभाळच येत होतं। तर इथं पाणी होतं म्हटलं जास्त वेळ होतं, तर भांडी वगैरे धुवून घेतली, कारण नाश्ता वगैरे सगळ्यांचाच झाला होता। तर बाकीचे नंतर मला शिलाईची कामं असतात म्हणून जेवढं होईल तेवढं मी लवकर करून घेते। तर ह्या साड्या काही पिकोसाठीच फक्त आलेल्या, आणि जी ही साडी होती ती कलांजली पिको फॉल दोन्ही पण होत्या, अशा ह्या साड्या होत्या। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघितलेला आहे ब्लाऊज हा शिवून झालेला। तर छान आरीवर्क छान केलेलं आहे आणि फेमस पण आहे कलांजली पैठणी ही। आणि त्यानंतर ह्याला पण मला पिको एवढाच करायचा होता आणि ह्या पण पिको करून दिलं मी। आणि त्यानंतर मला कस्टमरनी पोटली लावायला सांगितली होती हाताला, तर मी त्याच पोटलीत जे थर्मासचे बॉल आहेत त्याचे मी अशा गाठ बांधून घेत होते आणि अशा पोटली काही तयार करून घेत होती मी, जेणेकरून मला लावता येतं पटकन म्हणून मी इथं सगळ्या हातीवरच अशा तयार करून घेतलेल्या। आणि मला परत मुलगीला सोडायचं पण होतं स्कूलला, त्यासाठी तिचं तयारी चालू होती। तर हे तर काम करीपर्यंत जे घरातली कामं आणि हे सगळं काम करीपर्यंत म्हणजे मला बरोबर 12:30 वाजतच झालेले, म्हणून म्हटलं जे काही काम असतं ते शक्य तितकं लवकर करून घेत असते कामांचे। तर हे तर माझ्या पोटली जर तयारच होत्या, पण तो एक्स्ट्रा भाग होता तो कटिंग करून टाकायचा होता मला आणि हाताला असं लावून घ्यायचं होतं। तर इथं मी असं व्यवस्थितपणे लावून घेतलं, तर असं लावलं जातं। तर फायनल लुक तुम्हाला नंतर बघायला भेटेल। आणि इथं मी जो एक्स्ट्रा भाग होता तो कट करून घेतला। तर जेवढं जाईपर्यंत प्रज्ञाला सोडवायला जाईपर्यंत जेवढी होतात तेवढी कामं मी शक्यतो करूनच घेते, कारण नंतर मला स्वयंपाक वगैरे असतो म्हणून मी। तर बघू शकता इथे विंचरून तर अजिबात घेतलं नव्हतं मी, आंघोळ तेवढीच उरकली होती। तर त्यानंतर इथं फायनली आम्ही चाललो होतो दोघी पण, आणि हर्षला घरीच ठेवलं होतं मी। तर त्याला म्हटलं थोडा वेळ थांब, मी पटकन दीदीला सोडून येते। तर तो बसला होता शांत। आणि त्यानंतर इथं फायनल लुक बघू शकता छान असं आलेलं। तर असं मी पूर्ण ब्लाऊजला लावून घेतलेलं दोन्ही हाताला। तर त्यानंतर रात्रीची आणि सकाळच्या नाश्त्याची भांडी जी होती ती अशीच होती, घासून घासून ठेवत होते, पण लावायला का मला टायमिंग भेटत नव्हता, कारण कपड्यामुळे इतकी घाई गडबड चालू आहे आणि आलेलं कस्टमर माझं अर्जंट आहे असंच बोलत असतं, त्यामुळे माझी घरातली कामं अशी काही राहून जातात। म्हणून जेवढा टाईम आहे म्हटलं स्वयंपाक तर झाला होता, हे येईपर्यंत म्हटलं आता बाकीची जी कामं आहेत ती करून घ्यायची। तर इथं मी करून घेतली ही कामं, भांडी वगैरे अशी लावून घेतली। तर खरंच आभाळामुळे ना अजिबात व्हिडिओ क्लिअर दिसत नाही झाला, तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ प्लीज लाईक करा। एवढं व्हिडिओ बघत असता पण लाईक नाही करत, तुमच्या एक लाईकमुळे आणि एक सबस्क्रायबर माझा एक पाऊल पुढं जातं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। बाय।